नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एक नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आम्ही सगळे चाललेलो खरेदीसाठी. तर येऊन पोचलेलो होतो आम्ही इथे लवळला. तर वरडोळीचं असं दुकान आहे, तिथं चांगलं होलसेल दरामध्ये कपडे भेटतात, साड्या वगैरे. तर त्याचा आम्हाला भरपूर साड्या वगैरे घ्यायच्या होत्या नेसवण्यासाठी. ती तर शिवचं आता नाव ठेवायचे म्हणजे भैयाच्या मुलाचं. तर त्यासाठीच आमची खरेदी चालली होती. त्याचबरोबर मला प्रतीक्षाला पण साड्या घ्यायच्या होत्या, त्यामुळेच आम्ही इथं आलेलो होतो. तर इथं आम्ही साड्या वगैरे बघितल्या, सिलेक्ट केल्या, कोणत्या घेतल्या काय घेतल्या ते पुढे तुम्हाला दाखवेलच. आणि इथं हर्षीचा वगैरे खेळ चाललेला आहे. त्यानंतर घरी आलो आम्ही आणि घरी आल्यानंतर संध्याकाळी पाणीपुरीचा छान असा बेत झाला. आणि दुसऱ्या दिवशी नंतर आणखीन चाललेलो होतो आम्ही गावामध्ये कुर्डवाडीमध्ये. त्यानंतर काय व्हिडिओ शूट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी करते. तर शिवला कानातले त्याचे चेमटले होते, तर त्याचे कुंडल केले त्याच्या कानामध्ये. आणि त्याचबरोबर इशूच्या पायातलं म्हणजे तुटलेलं होतं, तर तिला पण मी पायातलं करून घेतलं. आणि शिवला नाव ठेवण्यासाठी मग त्याचबरोबर तिथं अंगठी पण करून घेतली मी. तर शिव कसा बघा बघते, सगळेजण हाय करत होते. हर्षू बाय कर रे, बाय कर, बाय. मला कर, मला बाय कर कर. शिव हाय कर. तर असं स्टोनचं वर्क आहे आणि नेटमधून कपडा आहे या साडीचा. तर अशी माझ्यासाठी घेतलेली मी नाव ठेवण्यासाठी. आणि त्याचबरोबर ही आहे प्रतीक्षाची नाव ठेवण्याची. अशातून पूर्ण स्टोन वर्क आहे साडीला, असं खालच्या साईडने नेऱ्याच्या. आणि ही अशी बॉर्डर आहे. तर ही आहे प्रतीक्षाची. आणि ही इरकलमधून जी आहे तर ती मी घेतलेली रक्षाबंधनसाठी. भैयाने मला घेतलेली, म्हणजे तोच म्हणला होता आण तुझ्या पसंतीने. तर मला ही छान वाटली, असं नव्हतं कलर आणि ही असं. तर मी ही इरकल घेतली ही ना रक्षाबंधनसाठीची. तर ही एवढी शॉपिंग केलेली आहे. आणि दुसरी पण जे कॉस्मेटिकचं वगैरे आहे तर ते पण दाखवते तुम्हाला. तर असे हे कानातले जे आहेत ते शिवसाठी केले की लगेच त्याला घालून घेतले होते. भैयानेच केलेत त्याला ते कानातले. आणि त्याचबरोबर हे पैंजण आहे ना इशूचं तुटलेलं जे होतं, तर ते असं केलेलं आहे मी तिला साधं सिंपल. आणि दुसरी पण काही शॉपिंग आहे ते बघा. तर काल आम्ही गावात गेलो होतो, तर काय काय घेऊन आलंय तुम्हाला दाखवते मी. तर कॉस्मेटिकचं सामान आणायचं होतं थोडंफार. हे अशा पिना आणलेत, म्हणलं वापरायला होतील इशूला वगैरे लावण्यासाठी. त्यानंतर माझ्या साडीवरती मॅचिंग बांगड्या आणलेल्या आहेत, कारण आता माझ्या सगळ्या बांगड्या वगैरे गावाकडे राहिले. तर म्हणलं दुसऱ्याच घ्याव्यात नवीन, म्हणून ते आणलेले आहेत. आणि त्याचबरोबर एव्हरीवचे हे स्क्रब एक आणले मी, आणलेले. आणि सिंदूर एक आणलेला आहे लाल कलरचा. आणि त्याचबरोबर म्हणलं ही कार्यक्रमा दिवशी सियाने दिवशीने लावले, तर ते टिकल्याचं एक पॉकेट घेतलेले. त्यानंतर ही माझ्यासाठी पण एक टिकल्याचं पॉकेट घेतले, असं ही चंद्रकोरीचं तर नवीन वाटलं मला म्हणून हे घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर एक आवडलं मला, तिथं मंगळसूत्र होतं ते, तर ते पण घेतलेले मी. असं एक शॉर्टमधून आहे हे. त्याच्यात नेसवायच्या साड्या वगैरे घेतलेले आहेत. ह्याच्यात आहेत लेकरांचे कपडे. तर कुर्डवाडीला आल्यावर काहीच असं केलं नव्हतं मी. भैया म्हणला काहीतरी बनवतो अगदी चटपटीत, म्हणून मग मी आता समोसे बनवले त्या दिवशी. छोटे छोटे असे केले होते. तर प्रतीक्षा लाटून देते आणि मी एक साईडला बनवून तळून घेत होते समोसे. चला तर या ब्लॉगचं मी इथे सेंड करते. कसा वाटला ब्लॉग ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनल जर नवीन नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथून पुढचे तुम्हाला नाव ठेवण्याच्या कार्यक्रमाचे वगैरे व्हिडिओज येतील. चला तर या ब्लॉगचा इथे सेंड करते मी. भेटूया आपण नंतर ब्लॉगमध्ये. बाय.